मेडिकल एज्युकेशन हे भारतामध्येच नव्हे तर तुम्ही इतर कुठल्याही देशामध्ये गेले तर माणसाची आपली ह्युमन बॉडी जी ती एकच आहे. त्यांना हा सेकंड पर्याय म्हणजे दुसरा पर्याय आपण म्हणूया तो विदेशातील पर्याय लोक वगैरे बघत असतात. 6 ते 7 कंट्रीजमध्ये मोठ्या प्रामुख्यानं मुलं जात आहे मेडिकलसाठी. त्या तुलनेने फॉरेनमध्ये कमी डॉक्युमेंट्स लागतात. तिथून आल्यानंतर भारतामध्ये जी एंट्रन्स एक्झाम होते त्या एंट्रन्स एक्झामची भीती फार मोठ्या लेवलला पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये बसलेली आहे. आणि हे जे आपले फॅकल्टीज इंडियन फॅकल्टी ज्या इंडियाच्या टॉप लेवलच्या फॅकल्टीज आहे. एक पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक मेजर मेसेज असा आहे की युनिव्हर्सिटी चॉईस करत असताना थोडं व्यवस्थित बघून चॉईस करायला पाहिजे. पालकांना 2026मध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर सर्वात पहिले सुरळीत कुठली कंट्री आहे. आरोग्य मंत्रालयाद्वारे एक इन्स्पेक्शन एक ऑडिट त्या ठिकाणी झालेले आहे. तर त्या ठिकाणी बरेचसे इन्स्टिट्यूट बंद केलेले त्यांनी म्हणजे कारण कसं असतं तर जी फील्ड करिअर चूज करण्याचा जो निर्णय आहे तो माझ्या मते समजा विद्यार्थ्यांवर सोडवायला पाहिजे. 2026 या शैक्षणिक वर्षामध्ये एनरोल होतील अशा पालकांना आम्ही इमिडिएटली नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन चालू करतो.